वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी बांधव, शेतातल्या कामाचे दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येनं आपण गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल सुरुवातीला गावकऱ्याचं मनपूर्वक आभार मानतो। झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान दिलं, त्याबद्दल गावकऱ्याचं हार्दिक अभिनंदन करतो। ओमराजे निंबाळकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते। त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, काँग्रेस आहे जे सर्व कार्यकर्त्यांनी चिकाटीनं प्रत्येक गावामध्ये काम केल्यामुळं आपला या ठिकाणी विजय होऊ शकला आणि एवढी मोठी लीड आपल्याला या ठिकाणी मिळाली। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र आल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं, आपल्या पक्षाची, तिन्ही पक्षाची ताकद काय आहे हे आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे। महाविकास आघाडी ही सर्व धर्म समभाव मानणारी महाविकास आघाडी आहे। सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारी ही महाविकास आघाडी आहे। आदरणीय पवार साहेबांबद्दल, उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आणि राहुलजी गांधी यांच्याबद्दल एक वातावरण सहानुभूतीचं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे। एक चांगलं वातावरण निर्माण झालं असताना महाराष्ट्रामध्ये 31 जागा आपल्याला या ठिकाणी मिळाल्या। ही लोकसभेची निवडणुकीत होती। लोकसभेला काही जणांना काही प्रमाणात मोदीजींना मतदान करायचं होतं म्हणून तरी त्यांना तेवढं मतदान मिळालंय, परंतु खरी नाराजी आहे ती महाराष्ट्राच्या सरकारवर आणि खरी नाराजी लोकांची आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, ह्या दोन्ही पक्षाच्या भविष्यामध्ये जे नेते मंडळी निर्णय घेतील ते आपण मान्य करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। शिवसेना आहे ते पक्ष लोकशाहीमध्ये प्रत्येक जण इच्छुक असतो आणि या ठिकाणी जे काही वर निर्णय होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आपल्या या महाराष्ट्रामध्ये कसं येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। मागच्या 15 वर्षामध्ये आमदार असताना आपल्या गावातील लोकांनी, परिसरातील लोकांनी आम्हाला नेहमीच आशीर्वाद दिला। 15 वर्षामध्ये आपण काय काम केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। सीना कोळेगावचं धरण आपण पूर्ण केलं, शिराळा उपसा सिंचन केला, आनाळा उपसा सिंचन केलं, वांगीचा तलाव केला, तांबेवाडीचा तलाव केला। आता काही मागणं येऊन ज्यांचा राजकीय जन्मच 5-7 वर्षापूर्वी झालाय ते येऊन ह्यांनी 15 वर्षात काय केलं, मागच्या ह्यांच्या वडिलांच्या काळामध्ये काय केलं, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात। साकत सारखं मोठं धरण माझे वडील कैलासवासी मारुती मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर तलाव परांडा तालुक्यातली बघितली तर की सर्वच्या सर्व तलाव ही आपल्या सरकार असताना आपल्या काळामध्ये झालेली आहे। आणि ही कामं कशी आहेत तर प्रत्येक धरणामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी साठा असतो। हा पाणी साठा शाश्वत असतो। पुढे राहुल मोठे असतील नसतील पुढच्या 50 वर्षामध्ये मी जे केलेलं काम आहे तलाव आहे त्या पाण्यामध्ये, त्या तलावामध्ये पाणी राहणार आहे आणि त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। आता दुसरीकडे ह्या 5 वर्षात 7 वर्षात त्यांनी काय सुरू केलंय, एखाद्या गावामध्ये जायचं, नदी नाला खांदायचा, नदी असते गावाला 5-7 किलोमीटरची, 8-10 किलोमीटरची, 200-300 मीटर रस्त्याच्या कडेनं खांदायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही काम केलं म्हणायचं, आमच्या खिशातून काम केलं, अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं। पुढच्या वर्षी त्या नदी नाल्यामध्ये गाव येतो, 1 वर्ष सुद्धा त्या कामाचा फायदा होत नाही। आम्ही केलेलं काम हे शाश्वत पाणी साठा आपण निर्माण केलाय आणि हे मलमपट्टी नुसतं करण्याचं काम ही विरोधक करत आहे। आम्ही खिशातून ही कामं केली म्हणायच्या नंतर 5-6 महिन्यांनी त्याचं बिल अधिकाऱ्याकडून घेऊन घ्यायचं आणि त्याचे पैसे उचलायचे, असल्या पद्धतीचं काम ही मंडळी करत आहे।
आणि शाश्वत काम. तुम्ही इलेक्शनला काय म्हणालात की आम्ही उजनीचं पाणी आणलं कधी इलेक्शनच्या प्रचारात मागच्या वेळेस हिंगणगावला इथली माणसं सुद्धा गेली असतील काय पाणी बघायला. लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही तिथे गेलतो. तिथं गेल्यानंतर म्हटलं बरं झालं इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला उजनीचं पाणी आलतं. लोक सगळं झाल्यानंतर म्हणाले कशाचं पाणी, तिथं पाईप टाकून 1200 उपसा सिंचनचं 2-3 दिवस पाणी सोडलं आणि उजनीचं पाणी आहे म्हणून आम्हाला फसवलं आणि जनतेला देखील फसवलं. फसवणूक एकदा होत असते, वारंवार होत नसते. त्याच्यानंतर आज 4.5 वर्षे झाले तरी सुद्धा त्या उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही. ही इलेक्शनच्या प्रचारातच म्हणत होती उजनीचं पाणी आम्ही हिंगणगावला आणलं, परंतु आता ही खोटं बोलणं उघडं पडलेलं आहे. आपण जर आमदार असतो, निवडून आलो असतो तर एका वर्षामध्ये आपण उजनी धरणातलं पाणी आपल्या सीना कोळेगावला आणलं असतं. सीना कोळेगाव मधलं पुढे जे साखर धरणामध्ये पाणी येणार आहे त्याचं पंप हाऊस रायझिंग म्हणजे आपण आमदार असताना पूर्ण झालेलं आहे. तिथला कॅनॉल पूर्ण झालेला आहे. थोडं कामं राहिलेली होती आपल्या काळामध्ये, ती सुद्धा ह्यांनी केलेली नाही. म्हणजे भविष्यात वरून जर पाणी आलं तर सीना कोळेगाव मधलं पाणी पंप हाऊस रायझिंग मेन पूर्ण तयार आहे. त्याची ट्रायल कॅनॉलच्या माध्यमातून पाणी सोडून झालेली आहे आणि हे झाल्यानंतर हे साखर धरणापर्यंत पाणी येऊ शकतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. परंतु ह्यांनी लक्ष न दिल्यामुळे ते काम आपलं मागे पडलेलं आहे. विजेच्या बद्दल आपण आंतरगावचं 33 केवी केलं, ढगपिंपरी फाटा केला, डोंजा केलं, 220 केवी सबस्टेशन सुद्धा आपण केलं. परंतु ह्या 4.5 वर्षामध्ये एकही नवीन 33 केवी झालेलं नाही. मी जबाबदारीने सांगतोय. गावामध्ये तुम्ही 2 4 डेप्या करताल, 4 8 करताल, परंतु वरून 33 केवीची संख्या वाढली नाही तर तुम्हाला ह्या लाईटीचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकत नाही. 33 केवीची संख्या वाढली नाही जाऊ द्या, जुन्या 33 केवीला वाढीव 5च्या ट्रान्सफॉर्मर तरी बसवायला काहीच अडचण नव्हती, ती सुद्धा ह्यांनी केलेलं नाही. ह्यांचा जोर काय, जिथं शासनाचे पैसे येते, जिथं विकास होऊ शकतो, जिथं शासनाच्या माध्यमातून निधी आणू शकतो ती कामं पाठपुरावा करायचा नाही. पहिले 3 वर्ष तर त्यांनी काय केलं, मंत्रीपद नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसले. म्हणाले मला मंत्रीपद मिळालं नाही मग मी कसं लोकांची कामं करू. आता आपल्याकडे काही मंत्रीपद होतं का? मंत्रीपद नसताना सुद्धा आपण 15 वर्ष लोकांची सेवा केली. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी हे करू ते करू असं गोष्टी सुरू केल्या. आपल्या गावातला सगळ्यात महत्वाचा रस्त्याचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला. आपलं जवळा रोड झाला पाहिजे, आसपासचे रोड झाले पाहिजे, भूमिका आपल्या सर्व लोकांची आहे, ती रास्त देखील आहे, चुकीची नाही. मागच्या काळामध्ये आपण जवळा, इडा, आंतरगाव, बनेगाव, पात्रूड हा जो प्रमुख रस्ता होता ह्याचा पूर्ण निधी आपण आपल्या काळामध्ये टाकला. आमदार नसताना सुद्धा काही निधी आणला, परंतु आपलं गाव त्याच्यामध्ये मागे लागलेले याची आम्हाला कल्पना आहे. भविष्यामध्ये आपला हा रस्ता आम्ही 100% पूर्ण करू हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आता जे आमदार आपण गेल्या 5 वर्षामध्ये निवडून दिले होते त्यांनी आता काय सुरू केलंय, मी खिशातून तुमचा शेत रस्ता करतो. अरे मोटरीने जायचा जो प्रमुख रस्ता आहे त्यालाच खड्डे पडले तर तुम्ही ती सोडून तुमची शेत रस्ता करायला जाता, त्याचे बोर्ड लावता. ह्याचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. 5 वर्षामध्ये कुठेतरी मुरुम उचलून एखाद्याच्या एक रस्ता एखादा किलोमीटर करायचा ह्याच्यामध्ये शहाणपण नाही. त्यांना मुरुम टाकण्यासाठी आपण निवडून दिलं होतं का? आपण त्यांना पक्के रस्ते आम्हाला मिळाले पाहिजे म्हणून लोकांनी निवडून दिलेलं होतं, परंतु कुठेतरी मुरुम टाकायचा आणि मी मोठं काम केलं असं दाखवायचं या ठिकाणी काम त्यांचं चालू आहे. दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे आपण 5 वर्ष आमदार नव्हतो तरी आपण विरोधी पक्षाचं काम केलं. तुमचा पीक विमा मंजूर करण्यासाठी आपण प्रत्येक जिल्हा परिषदच्या सर्कलला फिरलो. 25% पीक विमा मंजूर करून आपण त्या ठिकाणी दिला. राहिलेला 75% सुद्धा पीक विमा आपल्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशी आपला या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. दुधाच्या बद्दल 5 रुपये अनुदान सरकारने दिलं पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं.
सरकारने ते आंदोलन झाल्यानंतर 5 रुपये डिक्लेअर केले, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कुणालाही 5 रुपये मिळालेले नाहीत. त्याच्या अटी आणि शर्ती एवढ्या त्यांनी टाकल्या की तुम्हाला त्या पूर्तता करता येऊ नये आणि सरकारला हे पैसे देण्याची वेळच येऊ नये असा बंदोबस्त ह्या सरकारने त्या ठिकाणी केला. आपला भूम असेल, परांडा असेल, हा दुधाचा भाग आहे, दुधाचा व्यवसाय करणारी मोठी मंडळी आहे. फक्त 2 गावांनी ह्या पूर्तता केल्या. तर तात्या भाऊ त्या 2 गावाला 2-4 महिन्याचे 5 रुपयाचा फरक 50 लाख एका गावाला आहे आणि एका गावाला 40 लाख रुपये आले. म्हणजे एवढं प्रत्येक गावाचं नुकसान, जिथं दूध आहे तेवढं मोठं नुकसान ह्या सरकारने आपल्या दूध उत्पादकाचं केलेलं आहे. लोकसभेला आपण सोयाबीनचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न, ह्या मुद्द्यावर निवडणूक झाली. 10-11 हजारापर्यंत आपल्याला सोयाबीनचा भाव मिळत होता, परंतु आज 4,500 हजारापर्यंत आज सोयाबीन आपल्याला त्याच्या पुढे 1 रुपया बी मिळत नाही. लोकसभेनंतर तरी ही शहाणे होतील असं वाटलं होतं, परंतु ह्यांनी लोकसभेनंतर सुद्धा सोयाबीनचा रेट 5,000 रुपये फक्त डिक्लेअर आधारभूत किंमत शासनाने केलेली. शासनाची जर किंमत सोयाबीनची 5,000 असेल तर 4,500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी सोयाबीन आज लोकांचं चाललंय. 10-11 हजार रेट घ्यायचा तर विषयच नाही. या सगळं गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आज अजून इलेक्शन सुरू झालं नाही म्हणून मी काही जास्त विरोधकावर बोलत नाही, परंतु मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की आम्ही आमदार असताना, आमदार नसताना आपल्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, तुमच्या कामामध्ये सहभागी आहोत. लोकांना गावागावी जाऊन बोलून 5 वर्ष आम्ही भेटतोय. ह्या निवडून दिलेल्या आमदाराकडं एखादं तुमचं वैयक्तिक किंवा सार्वजनिक काम करायचं असेल, काम होणं हा तर लांबचा विषय, फक्त त्याची भेट घेऊन दाखवा. तुमची गावातली कुणी जाऊन त्याची फक्त भेट घेऊन दाखवा, मी काय करायला तयार आहे. भूमला जावा, परांड्याला जावा, पुण्याला जावा, मुंबईला जावा, ह्या आमदाराची आणि तुमची भेट होऊ शकत नाही. कार्यकर्त्याची जाऊ दे, त्यांच्या नेत्याची बी होत नाही. अशी परिस्थिती आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्यांना वाटते की आपण पैशाच्या जीवावर काही करू शकतो. 6,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला. 6,000 कशाला म्हणते? आता ही मम्मी म्हणतोय का सगळ्यांकडे मोबाईल आहे, खोटं येतं का त्याच्यावरचं? 6,000 कोटीची जर घोटाळे करायला लागले, ती घोटाळ्याची चौकशी चालू आहे, कोर्टामध्ये त्याची चौकशी चालू आहे, तोपर्यंत अजून एक 2,000 कोटीचा घोटाळा उघड पडलाय. त्याची आता चौकशी परत चालू आहे. आपल्या कारखान्यामध्ये या ठिकाणी काटा मारून किती पैसे कमवले त्यांनी ह्याचं तर गणतच नाही. आणि मग हे करत असताना हे पैसे आपल्या महिला भगिनींना द्यायचे, बचत गटाला द्यायचे. गेल्या 1,000 रुपये त्यांनी महिला बचत गटाला दिले. वर्षाला 1,000 रुपये म्हटलं तर दिवसाला महिला भगिनीला 50 पैसे सुद्धा येत नाही. पण महिला भगिनींनी गेल्या वेळेस 1,000 रुपयासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. त्यांनी आश्वासन असं दिलं होतं की महिला बचत गटाला आपण उद्योग आणि व्यवसाय निर्माण करून प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये तुम्हाला आम्ही उद्योगधंद्याच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलो, असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं महिलांनी त्यांना मतदान केलं. 1,000 रुपये दिलं म्हणून कुठल्याही महिलांनी त्यांना मतदान केलेलं नव्हतं. आता म्हणाले तुम्हाला 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला, परंतु आता लोकसभेला आपण बघितलेलं आहे तुम्ही किती पैसे दिले तरी ग्रामीण भागाची जनता ही हुशार झालेली आहे. साधं 5 वर्षामध्ये बचत गटाचं नाव सुद्धा त्यांच्या तोंडातून निघालेलं नाही. त्या महिलांना उद्योगधंदा द्यायचा सुद्धा त्यांना या ठिकाणी माहिती नाही. त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आता शेवटच्या 1 महिन्यात मोठी कामं किंवा बाकीचं कुणी तुम्ही काही मागायला गेला तर ती काय मी होत म्हणणार आहे. आता 1 महिन्यात तुम्ही काय काय करणार आहे? MIDC ची बोर्ड काही ठिकाणी लावली आहे. कुठे MIDC चला आपण बघायला जाऊया. ते म्हणतात ना MIDC मंजूर झालं तर चला म्हणून दाखवा आम्हाला कुठे MIDC. उजनीचं पाणी आलं म्हणून तिकडे बोगद्यावर कार्यक्रम घेतला. जी कार्यक्रमाला गेली त्यांनीच म्हणाले पाणी आलं नाही, ही कशाला उद्घाटन करतोय, त्यांचेच कार्यकर्ते. म्हणजे सगळं खोटं.
मग आता जर तुम्ही त्यांना चंद्रतारे मागायला गेलात तरी सगळं मंजूरच म्हणतील, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। महिन्यावरच काय नाही म्हणायचं नाही, झालंच टेंडर झालं म्हणायचं। आता उद्या परवा आले तर म्हणतील हा रस्ता मंजूरच झाला। अरे बाबा 5.5 वर्षात का केला नाही? झोपले होते का तुम्ही? तुम्हाला कोणी अडवलं होतं का हे रस्ता करायला? याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि मग आता लई मोठं काम करण्याच्या पेक्षा आता शॉर्टकट केलं। 1,500 आपल्या लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता कागदपत्र ही सगळी गोळा करूस तोपर्यंत त्यांची किती महिला भगिनीची धावपळ चालू आहे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। परंतु आता आचारसंहिता लागणार आहे महिन्याभरात। तुमच्या पगारी किती होणार? एखादी पगार कशी तरी चुकून मापून त्या ठिकाणी त्या महिलेला मिळेल। त्यातल्या किती महिलांना पगार मंजूर होईल, किती जणांना नामंजूर होईल हा वेगळा विषय। परंतु आपल्या गावातल्या लोकांनी ह्या फॉर्म भरून घ्या, कारण आपल्याला एका महिन्यासाठी महिलांना पैसे द्यायचे नाही। पुढच्या 5 वर्षासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण महिलांना 3,000 रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने या ठिकाणी घेतलेला आहे। आणि फक्त लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या भावाला सुद्धा, आपल्या युवकांना पुरुषांना सुद्धा 3,000 रुपये मिळायला पाहिजे अशी महाविकास आघाडीची या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत। त्यामुळं एका महिन्यासाठी ही अनुदान घ्यायचं का पुढच्या 5 वर्षासाठी घ्यायचं ह्याचा विचार लोकांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, ही योजना महिलांसाठी किती चांगली गोष्ट आहे। अरे ह्याच्यापेक्षा अजून 20-30 वर्षापासून 40 वर्षापासून संजय गांधी निराधार योजनेची योजना आहे, त्याच्या पगारी तुम्ही ह्या 5 वर्षात का मंजूर केल्या नाहीत? ती तर योजना आहे, झाली का बैठक? 3 वर्ष एकही बैठक झाली नाही। जी योजना आणि ज्या योजनेतून तुम्हाला कायमस्वरूपी पैसे मिळू शकतात त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, त्याची बैठक भी घ्यायची नाही। आणि इलेक्शन आल्यावर काहीतरी या ठिकाणी आम्ही असं करू तसं करू अशा गप्पा मारायच्या, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। त्या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा। लांबलचक मी बोलत नाही। गावातील तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या 100% आम्ही आरणगाव ते जवळा रस्ता 100% आमच्या काळामध्ये पूर्ण करू। आरणगाव ते इडा असेल, आपण जवळचा रस्ता पूर्ण अगोदर केला होता, पार पाकुड पासून ते जवळा ते भांडगाव। आणि त्याच्यानंतर ही जी ह्या रोडला जोडणारी जेवढी रोज रस्ते आहेत, पिंपरी पाटा आपण घेतला, त्याच्यानंतर ह्या 2-3 रस्त्याचा आपण एस्टिमेट करून त्यावेळेस तयारी आमदार नसताना सुद्धा आपण प्रयत्न केला होता। परंतु मधल्या ह्याच्यामध्ये आपलं सरकार झालं, पुढे काही गोष्टी झाल्या त्या काय आम्ही सांगत नाही। आमदार नसताना सुद्धा आपण जवळजवळ हा पूर्ण रोड कारखान्याजवळचा पाठपुरावा करून केला होता। तो झाल्यानंतर हे 2-3 रस्ते आपल्याला घ्यायचे होते, परंतु सरकार बदललं, आपण आमदार नव्हतो, त्यामुळे ते आपण त्या काळामध्ये करू शकलो नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये 100% आपला हा रस्ता आम्ही करू, हे मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। जास्त न बोलता आपण महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।